जत तालुक्याला पुन्हा सभापतीपदाचा मान. सौ सावित्री तम्मनगौड रवी पाटील यांची निवड. पाटील घराण्याचा दुसऱ्यांदा झेंडा. जत तालुक्याला जिल्हा परिषद सभापती पदाचा मान पुन्हा एकदा मिळाला असून सौ सावित्री तम्मनगौडा रवी पाटील यांची सांगली जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी निवड झालेली आहे. पाटील घराण्याने सलग दुसऱ्यांदा हे पद मिळवून तालुक्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे. निवडीचे वृत्त समजताच जत शहरासह संपूर्ण तालुक्यात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. शहरात भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सद्गुरू बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जत तालुक्यात सिद्धरामप्पा रवी यांचे नाव विकास कामांसाठी ओळखले जाते. 1992मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक योजना राबवून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सभापतीपदाची संधी मिळाली होती. आता त्यांच्या कुटुंबियांकडे पुन्हा एक नेतृत्व आले असून हा विकासाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न मानला जातो आहे. आणि यावेळी बोलताना सौ सावित्री तम्मनगौड रवी पाटील म्हणाल्या, सिद्धरामप्पा रवी यांनी घातलेला विकासाचा पाया अधिक मजबूत करत जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पवार साहेब, विश्वजित कदम साहेब, चैन पाटील साहेब, विशालदादा पाटील साहेब, माजी आमदार विलासराव जगताप साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, घोरपडे सरकार, मानसिंगराव नाईक साहेब, रोहित पाटील साहेब, इतर सर्व नेते आणि आमचं सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि माझ्या सर्व इतर नेते व सर्व माझे जिल्हा परिषद सदस्य आणि माझे मतदारसंघातील सर्व मतदार बंधू यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हे सभापती पद मिळाले असून मी सर्वांना पहिल्यांदा आभार मानते. आता पुढं आम्ही सगळं मिळून तिथं आरोग्य विकासाचे काम आणि शिक्षण सुविधा आणि ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, असं कृषी, बांधकाम, महिला बालकल्याण, इतर सर्व विकासाचे काम आम्ही करून देणार आहोत. सर्वांचे आशीर्वादानं आज परत एकदा जतला आज सभापतीची संधी आमचे सौभाग्यवतींना दिलेले आहे. या ठिकाणी मूर्तीकर साहेब आहेत, रमेश पाटील साहेब आहेत, संग्रामबाई आहेत, प्रमोददादा आहेत आणि आपले माधवप्पा अंकलगी आहेत. सर्व इथं प्रमुख नेते, विक्रमदादा, सर्व आपण या ठिकाणी जत तालुक्यातील आरोग्य सुविधा, शैक्षणिक व्यवस्था, ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण आणि 3-4 वर्षापासून इथं प्रशासक राज असताना लोकप्रतिनिधींना किंवा लोकांच्या समस्या कोण गांभीर्याने घेत नव्हतं. आज जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी प्रत्येक गावातील ग्रामपंचायती, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद शाळा, दर्जावाढ आणि आरोग्य सुविधामध्ये अनेक ठिकाणी रिक्त पद आहेत. ते सर्व गोष्टीला या ठिकाणी या पदावर काम करत असताना पदाला न्याय मिळेल आणि जत तालुक्याला न्याय मिळेल अशी एक काम करायची आमचे मानस आहे. सर्वांच्या सहकार्यानं आज रमेश पाटील साहेब सभापती होते, वर्तीकर साहेब अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे, माधवप्पा अंकलगी आज मार्केट कमिटीमध्ये काम केलेलं आहे, संग्रामबाई आहेत, प्रमोददादा आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.